नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। अत्यंत आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळून 3000 रुपये येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात काय आहे नवीन माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। आता पहा लाडक्या बहिणींनो, आपल्याला ई-केवायसी अट जी आहे ती आता लागू केली आहे। आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत ही शेवटची संधी आहे। आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे। ई-केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्र सुद्धा जाणून घेऊ, पण त्याआधी आपल्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता असे मिळून 3000 रुपये आता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत का या संदर्भात आपण माहिती पाहू। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर ई-केवायसीची मुदत वाढलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत आता संधी देण्यात आलेली आहे। आपल्या आधार कार्डला आपल्या आणि आपल्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तरच आपण ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता असं म्हणण्यात येत आहे की 3000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत, कारण की आता नोव्हेंबर संपत आले, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर असे दोन्ही मिळून 3000 रुपये येऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। नोव्हेंबर महिना आता अर्धा उलटून गेलेला आहे असल्या तरी अद्यापही जे हप्ता आहे ते जमा झाले नाही। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हा हप्ता मतदान पूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। आता ज्या निवडणुका होत आहेत, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरसेवक जे काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत, त्यामुळे आता दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने आता हे दोन्ही हप्ते एकत्रित येऊन महिलांच्या खात्यावरती एकंदरीत 3000 रुपयाचं अर्थसहाय्य हे मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे। एक महत्त्वाचं काम करायचं आहे, हे 1500 रुपये आपल्याला सुरू ठेवायचे असतील तर ई-केवायसी प्रक्रिया मुदत वाढ झालेली आहे, त्यामुळे उशीर न करता लवकर करा आणि आपली ही प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेत राहा। धन्यवाद।